हॅलो गाईज, आमची चालली मेहंदी काढून. सकाळी 9 वाजलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी असे सकाळी झोपलेत. मी असं गरमागरम चहाचा बेद केला आणि तिघहीजण झोपले होते. विराज, गुड्याचे पप्पा असे छान झोपलेले असताना मला वाटलं की चला आपण एक छान बाहेर पाऊस पडलेला आहे. एरवी मी एकटा असा चहा घेत नाही, माझ्यासोबत कुणी असलं चहाला तर मी चहा घेत राहते. पण आज माझ्या सोबतीला पाऊस होता म्हणून मी आवर्जून चहाचा बेद केला आणि छान असा मी चहा ठेवला. रविवार होता, सर्व झोपलेले होते आणि मलाही वाटलं की चला आज गुड्याचं फोटोशूट करायचं आहे. त्याच्यामुळे आपण पहिल्यापासूनच माझा हा पहिलाच ब्लॉग्स आहे. जर आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि खरं सांगायचं म्हणजे आवर्जून हा बनवण्याचं कारण हेच आहे की जे जगाचं आपण बघतो ते आपल्याला जमतं का हे बघण्याचा माझा एक प्रयत्न आहे. आणि मी स्वतः हे मोबाईलवरनं मी स्वतःच व्हिडिओ वगैरे काढते. त्याच्यामुळे थोडाफार काही वाटलं तर मला नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगा. त्याच्यानंतर सकाळी गुडिया पटकन उठलेली आहे. तिला आवाज, कारण तिचा आज फोटोशूट असल्यामुळे तिला झोप लागली नसेल कदाचित. ती तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग असं बोलते, हाय बोलते आणि ती पप्पांना उठत जाते कारण तिला खूप घाई झालेली की आज आपले फोटोशूट आहेत असं म्हणून. आणि छानपैकी मी असा चहा वगैरे घेतला आणि चहा डोक्यात मनात विचार चालू होते की आपण त्याचे कुठले कुठले फोटो आपण शूट करू शकतो. आणि त्याच्यानंतर मी 2 दिवसापासूनच ही मेकअपची सरी तयारी तिची चालू केलेली होती की मला तिला नऊवारी साडीवरती काय काय घालायचं आहे असं म्हणून. मी 2 दिवसच तिला हे लागणार ते लागणार म्हणून सर्व बॅगेत पॅक केलेलं. पण नंतर आमचं घरीच बजेट झाला की तिला बाहेर मेकअप न करता आपण घरूनच तिला मेकअप करून घेऊन जाऊया. पण असं वाटलं की परत ती थकणार आणि मग म्हणून नंतर वाटलं की बाहेर पाऊस असेल म्हणून मग आम्ही त्याची मेहंदी वगैरे अशी छान असं काढून घेतलेली होती. आणि त्याच्यानंतर बँगल्स वगैरे घातल्या. नऊवारी वगैरे मी ऑनलाईनच तिच्यासाठी मागवली होती आणि छान अशी पोनी मागे घातली. पण माझ्याकडं आता 2 वीक आहेत. एक आंबाडा टाईप आहे, हा एक लॉंग आहे. तर मी तिला हा एकदा पाडव्याला घातलेला होता, तुम्ही पाडव्याचा एक व्हिडिओ माझा बघू शकता. आणि हा एक आंबाडा आहे. हा आंबाडा मी छान असं तिला लावून घेतला. नऊवारीवरती छान असा आंबाडाच दिसेल म्हणून मी आंबाडा असा लावून घेतला. त्याच्यानंतर माझ्याकडं आहे ही एक क्लिप जी मी कालच बाजारातून आणली होती. ती मला माहिती नव्हतं ॲक्च्युली ती की मागे खालून आंबाड्याला लावायची असते की वरून लावायची असते. म्हणून मी ती वरून ट्राय केली तर सुंदर दिसत होती म्हणून मी तशीच राहू दिली. माझ्या मैत्रिणीने हे पुतळा हार म्हणून आणून दिलेला. तिला मी बोलली होती की गुडियाचे फोटोशूट करायचे, त्याच्यामुळे तिने आणून दिलं. ही एक बोरमाळ, ही पुतळामान, एक ठुशी, अशी 3 मी तिला घातले छानपैकी. आणि साडी वगैरे व्यवस्थित असं मेकअप करून घेतला. पण तिची नेलपेन अशी लावायची राहिली होती, तिचं थोडंसं लाईटली असं मेकअप केला मी. त्याच्यानंतर 2 बिंदी माझ्याकडे आहेत, एक आहे प्लेनवाली आणि एक आहे स्टोनवाली. एक तिची मोठी आहे पण ही स्टोनवाली जरा काही वाटत नव्हती व्यवस्थित म्हणून मी ती काढून प्लेनवालीच तिला शेवटी ट्राय केली. आणि त्याच्यानंतर हे 2 कंबरपट्टे माझ्याकडे आहेत. दोघांपैकी हा एक लावायचा की हा एका प्रश्न होता, पण हा जरा मला बेटर नाही वाटला त्याच्यामुळे मी तिला तोच घातला. त्याच्यानंतर नेलपेन अशी लावून घेतली. खालची नेलपेन आम्हाला उशीर होत होता म्हणून पप्पांनी तिला आवर्जून लावून दिलेली. छान अशी पाय सुंदर दिसत आहेत. आणि अशा पद्धतीने आम्ही त्याचा खूप फुल असा मेकअप केला आणि आम्ही निघालो आहे आता. आमच्या अगोदरच ती तयार झाली होती कारण तिचा मेकअप करत असताना आमचा मेकअप आमच्याकडनं झाला नव्हता. मी त्या साध्या ड्रेसवर गेली होती. तुम्ही पुढे फोटोवर पण बघू शकतात. माझा एक फोटो मी अपलोड केलेला आहे तिच्याबरोबरचा. आणि लिपमध्ये गेल्यानंतर ती म्हणत होती पप्पांना की पप्पा तोंडात साडी घालून असा एक फोटो मला शूट करायचा आहे. ॲक्च्युली तिने कुठल्या तरी शॉटला तो बघितला असावा म्हणून ती अशी म्हणते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो लिपच्या बाहेर. दादाने बॅगेत सर्व सामान घेतलं होतं, पाण्याची बॉटल, खाऊ वगैरे आम्ही घेतलेला. आणि P1ला आम्ही आलो, पार्किंगला आलो. आणि त्याच्यानंतर ती अशी एकटीच चालवते. ती तिच्या धुंदीत मस्त अशी असते. ती फ्रंट पुढं बसत नाही, गाडीच्या मागेच बसते, मागच्या सीटावरती. ही माझी जागा आहे. पण आवर्जून एक व्हिडिओ आम्हाला घ्यायचा होता म्हणून तिला आवर्जून आम्ही एक फोटो मी इंस्टाला पण अपलोड केलेला आहे. आणि हा एक व्हिडिओ पण खूप सुंदर आला आहे. तिचा पप्पा हात घेत आहेत आणि त्याच्यानंतर याचे फोटो वगैरे खूप मस्त आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ती पुन्हा तिच्याच जागेवर गेली कारण तिला पुढं कम्फर्टेबल नसतं कदाचित. आणि आमच्या दोघांच्यामध्ये कधी कधी येऊन अशी उभी राहते ती, म्हणजे ती आमच्या दोघांची गप्पा मारत असते कारण पुढच्या शिट्यावर बसल्यानंतर तिला मी मागे असल्यामुळे तिला ते कम्फर्टेबलच होत नसतं. आणि त्याच्यानंतर मी थोडी बाहेरची अशी शूटिंग घेतली. ही तुळस वगैरे मी अशी घरूनच घेतलेली होती आणि सर्व सामान घेतलं. तुळस घेतली, विठ्ठल रुक्माई घेतली. आणि फोटोशूट सांगायचंच राहिलं तुम्हाला की फोटोशूट आपल्या एकादशीच्या फोटोशूटसाठी आम्ही त्याच्यासाठी निघालो होतो. लोकेशन असं भेटत नव्हतं. 2-3 आम्ही लोकेशन बघितलेले की इथं छान वाटेल की तिथं, पण एक लोकेशन जवळच होतं, तीही बोर होणार नाही. आणि मेकअप आपण घरून करून गेलो तर तोही काही असं तिला खूप कम्फर्टेबल असं वाटेल.
म्हणून आम्ही जवळजवळ लोकेशन घेतलं आणि लोकेशन पण खरंच खूप सुंदर होतं. आणि त्याच्यानंतर मी थोडेसे असे शूटिंग वगैरे बाहेरचे घेतली, कारण मला आवडतं कधी कधी मी फ्रंट बसल्यामुळे मला असं निसर्गरम्य वातावरण स्वतःला खूप आवडतं. कसं असतं ना, आपण आपली आवड आपल्याला करता आली नाही म्हणून आपण आपल्या मुलीमध्ये किंवा आपल्या मुलामध्ये आपण नेहमी बघत असतो. मला ती आवड असल्यामुळे मी खूप असं आवडतं मला छान मस्त असं डोंगर भाग. आणि त्या दिवशी थोडा पाऊस रिमझिमच चालू होता, असं फुल आम्ही गेलो तेव्हा रिमझिमच चालू होता ॲक्च्युली, पण आम्ही निघालो तेव्हा खूप पाऊस होता. आणि मी लोकेशन करत होतो की कुठं थांबवायचं, हिचे फोटोशूट कुठं करायचे म्हणून थोडी जागा बघत होतो. थोडे सेल्फी पॉईंट्स वगैरे इथं होते इथं. आणि त्याचा गजरा तिचा लावायचा राहिला होता म्हणून मी गाडीत असा गजरा तिला लावून घेतलेला. तो पूर्ण असा फिट बसलेला नव्हता. त्याच्यानंतर पप्पांनी तिला गाडीतून उतरवलं, पण बॅड लक असं झालं की तिची नथ जी मुरली आपण म्हणतो ती घरीच राहिली आणि त्याच्यानंतर ती उतरली आणि लगेचच तिने फोटोशूट करायला सुरुवात केली. पप्पा ती छान असे फोटो तिला चालायला लावलं. आणि तुम्ही बघू शकता मी ते व्हिडिओ छोटे छोटे जे घेतलेले ते मी आत्ता इथं या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत, पण त्याचे फोटो कसे आले हे तुम्हाला बघण्याची खूप उत्सुकता असेल. आणि तुम्ही बघू शकता, जर तुम्ही पहिल्यांदाच जर मुलीचं व्हिडिओ शूट करत असणार किंवा फोटोशूट करत असणार तर तुम्हाला आयडिया येईल की ॲक्च्युली हे फोटो येतात तरी कसे. मलाही खूप आयडिया नव्हती, पण नंतर मला ती आयडिया यायला लागली की फोटोशूट कसे करायचे असं म्हणून. त्याच्यानंतर आपण फक्त सांगत राहायचं की कर काहीतरी आणि त्याच्यात आपण फोटो क्लिक करते. व्हिडिओमध्येच मी माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओमध्येच मी फोटोही क्लिक करते. त्याच्यानंतर फक्त तिला सांगत होतं असं विठ्ठल रुक्माई असं छान नाव मी मेहंदीमध्ये काढलेलं होतं. वरती ज्या बँगल्स दिसत आहे तिथं मी तुळस काढलेली, पण ॲक्च्युली तिच्या बँगल्स असल्यामुळे ते दिसत नाही, पण मी एक तो व्हिडिओ बनवला आहे, बँगल्स काढले आणि त्याच्यानंतर ते बँगल्स काढून मी छान असं तोही व्हिडिओ बनवला आहे. तो पण खूप सुंदर दिसतो. दोघी हात जॉईन करून मग एक अशी तुळस दिसते. त्याच्यानंतर हे जे ती करते हे सगळे आम्ही फोटो फक्त तिला आम्ही बोललो की तू फक्त ॲक्शन कर असं म्हणून, आणि मग तिने ते ॲक्शन चालू केले. आणि तुम्ही बघू शकतात त्याचे खूप सुंदर असे फोटो तुम्ही लास्टला मी टाकलेले आहेत. मध्ये पण कुठे असतील माहीत नाही, पण मी या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. ॲक्च्युली मी टाकणार नव्हते, पण नंतर लक्षात आलं की याचा अर्थ तरी काय राहणार. व्हिडिओ जर लोकांनी बघितला की नेमकं हे काय करते काय नाही हे काही माहीत नाही राहणार. शॉर्टमध्ये तर तुम्ही व्हिडिओ हे बघणारच आहेत की ते व्हिडिओ कसे आले, पण ॲक्च्युअल फोटो कसे आले ते तुम्हाला दिसायला हवे म्हणून मी हे व्हिडिओ पण छोटे छोटे असे टाकलेले आहेत. आणि अशी पूजेची थाळी वगैरे मी घरूनच नेलेली होती. त्याच्यात हळदी कुंकू छान असा दिवा आम्ही लावला नव्हता कारण हवेमुळे तो विझत होता. आणि पप्पा अशी शूटिंग वगैरे त्याची घेत आहेत, ती चालते छानपैकी. मी लांबूनच असे तर नंतर तिच्या डोक्यावरती तुळस ठेवली आणि ती अशी चालत येते. नंतर हे व्हिडिओ आम्ही छोटे छोटे जॉईन केलेले, कट करून त्याच्यानंतर आम्ही ते जॉईन केले. आणि असा हा तिचा फायनल लूक होता. आणि तिची नथ घरी असल्यामुळे थोडं मन माझं नाराज झालं होतं आणि वरती कुठलीही शॉप नव्हतं. आणि त्याच्यामुळं मग मला थोडंसं ते हेच झालं की आपण एवढी तयारी 2 दिवसापासून केली आणि एक राहिलं बाबा तिचं की तिला ती नथ नाही मी घालू शकले. पण ठीक आहे. खूप जण रस्त्याने येत जात होते, खूप लोकांच्या गाड्या येत होत्या, सर्व तिच्याकडं बघत होते आणि म्हणत होते की एवढीशी छोटीशी मुलगी पण नाही का खूप म्हणजे खूप मस्त म्हणत होते तिला आणि तिच्याकडे बघून हसत होते की नाजूक अशी छान नाही का. आणि साडी मी म्हणते खरंच खूप ऑनलाईनला मला साडी खूप सुंदर अशी मिळाली. मला वाटत नव्हतं त्याचा लूक एवढा येईल, पण इफेक्ट लूक खूप मस्त होता. मी तो सर्वांना सांगेल की खरंच खूप बघायची असेल तर मी ही 700 रुपयाला काहीतरी घेतलेली साडी आहे. त्याच्यानंतर त्याच्याकडे काठी एक तिला मिळाली आणि त्याच्यात फक्त ती म्हटली की तिला डान्स कर असं म्हणते. डान्स करते आणि याच्यावर आम्ही फोटो क्लिक केले आहेत. ते फोटो तुम्ही आवर्जून नक्की बघा. लास्ट मोमेंटला मी केलेलं आहे. त्याच्यानंतर ती आणि पप्पा दोघंही गाडी थोडे पुढं गेले आणि विराजची इच्छा होती की आपण या डोंगरावरनं पायी असे वरती असे चालत जाऊया. त्याच्यानंतर ते दोघंही तिकडे गेले, त्यांचे फोटोशूट वगैरे चालू असते तिकडं. आणि विराजने मला खूप आग्रह केला आणि मी त्याला एकट्याला सोडू शकत नव्हते म्हणून मीही त्याच्याबरोबर मला एवढं सोडून वरती जायचं होतं. आणि त्याच्यानंतर तिथे पण आमचे फोटोशूट करायचे होते. वरती एक मंदिर आहे, मी तुम्हाला ते दाखवते पुढं व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत पप्पाचे आणि गुडियाचे छान असे फोटो मस्त ते क्लिक करत होती. त्याच्यानंतर त्यांची विठ्ठल रुक्माईंची पण मूर्ती निघालेली होती गाडीतून आणि त्यांनी गाडीवर बसून असे फोटोशूट वगैरे केले. आणि तोपर्यंत आम्ही तिथं पोचलो. मी पण थोडेसे माझ्या मोबाईलला पण फोटो वगैरे असे घेतले. तिला कुठल्याही गोष्टी त्याच्यानंतर परत आम्ही गाडीत बसलो आणि थोडीशी ती खूप थकली होती. ती आता म्हणते दादाला मला उचलून घे. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडं गरमी होत होती म्हणून थोडं रस वगैरे तिकडे घेतला, कुरकुरेचे पॉकेट्स वगैरे त्याच्यासाठी घेतले. ते म्हणले पप्पा मला घ्या म्हणून. आणि अशा पद्धतीने आम्ही इथे एक मंदिर आहे तिथं पोचलो. गाडी थोडी लांबच पार्क करावी लागली आम्हाला.
पण मंदिराचं काम अजूनही आम्ही खूप वर्षे झाले गेलो नव्हतो तिथं. पण मंदिराचं काम अधुरं आहे. राम मंदिरासारखं सेम मंदिर आहे. तिथला बोर्ड मी तुम्हाला दाखवते की आम्ही कुठल्या मंदिरात गेलो होतो. आणि इथं लिहिलं आहे नियोजित संत तुकाराम महाराज सुवर्ण मंदिर तिथं बनतं आहे. आणि हे मंदिर अजून अर्धवट आहे. थोडंसं वरती जाऊन मी शूटिंग घेतली आणि गुडिया चालायचं नाही म्हणते. ती म्हणते की मला उचलून घ्या, आता मी खूप थकलेली आहे. मी व्हिडिओ काढते, माझ्याकडे बॅग वगैरे असल्यामुळे मी तिला धरू शकत नव्हते. आणि मग ती थांबली की मला नाही चालायचं. त्याच्यानंतर इथून सुंदर असं थोडासा मी व्हिडिओ घेतला. त्याच्यानंतर मस्त असं छान वाटत होतं वरती. असं पाऊस वगैरे नव्हता आम्ही गेलो तेव्हा. आणि त्याच्यानंतर वरती गेल्यानंतर असे डोंगर छान मस्त अशी नदी की तलाव माहीत नाही, पण आहे काहीतरी नदी किंवा तलाव काहीतरी, दोघांमधूनच काहीतरी आहे. असे डोंगराने असे वरती उभे आहेत विराज इथं छानपैकी. मग शेवटी पप्पांनी तिला वरती उचलून घेतलं. इथं थोडं मला वाटतं वारीचे लोक आलेले होते, त्याचं काहीतरी प्रवचन वगैरे काहीतरी चालू होतं इथं. थोडंसं आम्ही वरती गेल्यानंतर हे मग मंदिर आहे. इथं काम चालू असल्यामध्ये आतमध्ये जाऊ देत नव्हते. त्याच्यानंतर आम्हाला बुलेटवर त्याचे फोटोशूट करायचे होते आणि रस्त्यावर आम्हाला एक बुलेट मिळाली आणि त्या बुलेटवर आम्ही त्याचे फोटोशूट केले. तेही फोटो मी टाकलेले आहेत. हे बघा, हे मी बँगल्स काढून, हे बघा तुळशी वृंदावन आपण असं काढू शकतो दोघं हातांवर जॉईन. त्याच्यानंतर मी घरूनच बँगल्स आणले होते कलरमध्ये, कारण मी एका व्हिडिओमध्ये बघितले होते की पण ॲक्च्युअलमध्ये ते खडकाळ भाग असल्यामुळे बँगल्स तिथं राहत नव्हते. तर ही विराजने प्रयत्न केला आणि त्या बँगल्स तशा ठेवल्या. ॲक्च्युली त्या बँगल्स तशाने वेगळ्याच ठेवायच्या. त्याच्यानंतर परत आम्ही पूजेचं ताट इथे घेतलं, तुळशी वृंदावन घेतले, विठ्ठल रुक्माई घेतले, तिला चालायला सांगितलं. आणि त्याच्यानंतर स्लो मोशनमध्ये हे व्हिडिओ खूप सुंदर आलेले आहेत आणि ते मी शॉर्टला टाकलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ती अशी बसते छान आणि तिला पूजा करायची तिला स्वतःला खूप आवड आहे. जरी आम्ही कंटाळा केला तरीसुद्धा ती घरातही तशीच वागते. तिला पाहिजे ते करून घेते. तिचं असतं की आपण असं करायला हवं, मम्मा तसं करते. स्वामींची एक भक्त आहे. स्वामी समर्थ मठामध्ये जर गुरुवार असला, तिला माहीत असलं, तर ती आवर्जून म्हणत असते की आपण आज गुरुवार आहे तर जाऊया. नंतर तिला असं एक छोटा मोठा असं भलामोठा असं दगड आम्हाला मिळालं. इथून थोडे फोटोशूट आम्ही तिचे केले आणि तिथून आम्ही थोडे अजून पुढे गेलो. पण ती थकलेली बिलकुल पण नव्हती. तिला अजूनही तिथंच थांबायचं होतं. ते आणि असा गजरा तिचा निघाला. त्याच्यानंतर मी तो पण एक व्हिडिओ टाकला. तिचा गजरा निघाल्यानंतर तो कसा मी तिला बांधला तोही एक व्हिडिओ आम्ही शूट केला आणि तोही मी इंस्टाला का यूट्यूबला कुठल्या तरी एक चॅनलला मी टाकलेला आहे. त्याच्यानंतर पाऊस चालू झाला, कारण पावसाचं वातावरण तर होतंच. निघण्याच्या वेळी पाऊस छान असा चालू झाला, मस्त वाटत होता पावसातही. विराजचं म्हणणं होतं की आता पाऊस आला आहे थांबूया, पण थोडं रविवार आणि संध्याकाळ पण खूप झालेली होती. आम्हाला येऊन 4 ते 5 तास झाले होते त्याचे फोटोशूट वगैरे करायला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडेसे इथं चहा वगैरे घेण्यासाठी, भेळ चहा वगैरे घेण्यासाठी, आणि विराज माझ्यावर मस्ती करत होता की या मॅडम बाहेर या पाऊस. त्याच्यानंतर थोडेसे 2 फोटो आम्ही इथं शूट केले आणि तुम्ही बघू शकता याच्यापुढे सर्व फोटो, जे व्हिडिओ काढताना मी फोटो घेतले ते तुम्ही आता याच्यापुढे बघू शकता. सो असा आमचा झाला रविवार आणि विठ्ठल रुक्माईचा व्हिडिओ शूट झालेले आहेत. खूप सारे 4-5 असे व्हिडिओ आहेत ज्याला खूप सारे मी त्या दिवशीच टाकले. त्याच्यात व्ह्यूज खूप सुंदर आलेले आहेत आणि मस्त की लोकांची प्रतिक्रिया मी स्वतः स्टेटसला ठेवलेलं, तर लोकांच्या खूप प्रतिक्रिया आल्या की तुमची मुलगी खूप छान, असं तसं नाही का. एक आपण एखादी जर कुठली गोष्ट केली असेल तर आपल्याला अपेक्षा असते की कुणीतरी आपल्याला काहीतरी म्हणावं, आणि तशातलाच हा एक भाग. आणि हे बघा, हे फोटो जेव्हा तुम्ही बघू शकता ते व्हिडिओ आणि हे काढलेले फोटो, हे कसे येतात ते फोटो. त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या मुलीचे तुम्हाला फोटोशूट करायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने छोटंसं आपलं करू शकतात. सो बाय, तुम्ही बघा फोटो. सो नेक्स्ट ब्लॉग्स मी बनवणारच आहे, पण हा ब्लॉग्स तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला प्रोत्साहन मिळेल की मी याच्या पुढचे ब्लॉग्स कसे तयार करायचे. तुम्ही कुठल्याही कानाकोपऱ्यातून बघत असणार हेही मला सांगा, म्हणजे ॲक्च्युअली मला कळेल की कुठल्या शहरातून कुठल्या गावातून हे ब्लॉग्स चालू झाले आहेत बघण्यासाठी, असं म्हणून. आणि छान ते दादाच्या मागे अशी काठी घेऊन फिरत होती, हे पण तुम्ही बघू शकतात. मी सर्वच व्हिडिओ तुमच्यापर्यंत नाही, कारण खूप मोठा झाला असतो तो व्हिडिओ, त्याच्यामुळे मला सर्वच व्हिडिओ टाकता नाही आले. पण यूट्यूबला मी सर्वच व्हिडिओ टाकणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते शॉर्टमध्ये जाऊन ते व्हिडिओ बघू शकता. याच्या पुढचेही व्हिडिओ मी टाकणार आहे असेच. त्याच्यामुळे तुम्ही बघून कमेंट करून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्रायबर करा. आणि ठीक आहे, ओके. सो बाय, तुम्ही फोटो बघा. बाय.
मम्मी